नमस्कार. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय. मी सौरेखा नरेंद्र माने, मी थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवार आहे. तर गेली 2017 पासून मी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष माझे पती नरेंद्र बळीराम माने यांच्या अंतर्गत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी विधवा, अंध, अपंग आणि आपल्या प्रभाग म्हणजे माझ्या प्रभागामध्ये जी लोक शासनाच्या ह्याच्या योजनांपासून जी लोक वंचित आहेत त्या लोकांसाठी मी जे घरकुल योजना असू द्या, त्यांच्या उत्पन्नाचे दाखले असू, डोमासाईल असू, शालेय शिक्षणाच्या बाबतीत कोणाला कुठे अडचण असेल, मी तिथे सर्वांसाठी त्यांच्या हाकेला नेहमी ओ दिलेला आहे आणि हक्कानी महिला माझ्याकडे आलेल्या आहेत आणि मी प्रत्येकाची कामं केलेली आहेत. तर 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत संजय गांधी निराधार योजनेत 3470 प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 जी कुठली हे असेल विधानसभा असेल तर ती चिंचवड विधानसभा असेल तर त्या अंतर्गत आम्ही एवढी कामं केलेली आहेत आणि 55 लोकांना मी घरकुल योजनेमार्फत महिला म्हणजे वंचित लोकांना त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना महिलांसाठी महिला सक्षम व्हाव्या, महिलांनी कसं घरी बसून काहीतरी त्यांना उद्योगधंदे करायला यावेत म्हणून महिलांसाठी क्लासेस काय असतील, जे गव्हर्नमेंटचे क्लासेस असू, वैयक्तिक मीही माझ्या परीने महिलांना घरगुती उद्योग मिळवून दिलेले आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे मुलांचा म्हणजे शालेय विद्यार्थी जे असतील त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. म्हणजे आपली ही मुलं म्हणजे आपली पुढची पिढी आहे, हा आपला पुढचा भारत आहे. तर ह्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, ही मुलं घडावी म्हणून मुलांसाठी निबंध स्पर्धा असतील, रनिंग स्पर्धा असतील, चित्रकलेच्या स्पर्धा असतील, या जवळजवळ मी 9-10 वर्ष ही कामं करत आलेली आहेत. आणि महापुरुषांच्या जयंत्या 1994 पासून माझे मिस्टर नरेंद्र बळीराम माने हे महापुरुषांच्या जयंत्या करत आलेले आहेत. ते 2004 ला आमचं लग्न झालं तेव्हापासूनही मी त्यांच्या ह्या कार्यामध्ये म्हणजे हिरहिरीने सहभाग घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर जो आता 15 मे 2025 जो डीपीचा रस्ता जो आला आमच्या इथून 24 मीटर आणि 30 मीटरचे जे डीपी आले त्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6,000 घरं ही उद्ध्वस्त होत होती. त्या आंदोलनामध्ये म्हणजे माझे मिस्टर तर अगोदरपासून होतेच, पण जसं आमचं लग्न झालं आहे तसं कुठलंही आंदोलन असू हे असू, मी माझ्या मिस्टर नरेंद्र बळीराम माने यांच्या सोबत मी सातत्याने मी त्यांच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा मी सोबतच आहे. आंदोलनं केली, महापुरुषांच्या जयंत्या वगैरे ह्या तर केलेल्याच आहेत. पण जो मेन आमचा तेरगावचा जो सगळ्यात मोठा आणि ग्रहण प्रश्न जो आहे तो आमचा प्राधिकरणाचा, जे आमची घरं जी आहेत ते अनधिकृत आहेत. तर ते अनधिकृत घरं आमची अधिकृत कशी होतील, आम्हाला प्रॉपर्टी कार्ड कसं मिळेल, त्यासाठी मी जो लढा उभा केला होता तर ह्या भारतीय जनता पार्टीला तो लढा नको होता. मी घरासाठी लढतीये, लोकांच्या हक्कासाठी लढतीये म्हणून भारतीय जनता पार्टीने माझं तिकीट नाकारलं आणि मला माझ्या समाजाने पाठिंबा दिला, सगळ्या जनतेने पाठिंबा दिला आणि सांगितलं की तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत. या थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मध्ये जे नागरिक आहेत जे आहेत तर त्यांना त्यांची घरं अधिकृत नकोय, ते सरळ त्यांनी मला सांगितलं त्यांची घरं अधिकृत, तुम्ही घरासाठी लढताय, तुम्हाला पक्षाकडनं तिकीट नाहीये, तुम्ही घरासाठी लढायचं नाहीये. म्हणजे मी तिथून माघार घेतलेली नाहीये, मी लढणार आहे, मी अपक्ष लढतीये. पण मला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे म्हणून माझ्या प्रभागात जे जवळजवळ 20 ते 21 हजार वंचित आहेत त्याच्यात सर्वच माझे बांधव आहेत, त्या सर्वांनी मला पाठिंबा दर्शवला आहे. त्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या साथीने मी लढत आहे. मी लढणार आणि जिंकणार हा मला ठाम विश्वास आहे, कारण का मी माझ्या घरासाठी आणि तिथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी लढते. जी प्रश्न मला सोडवायचे आणि मी ती सोडवणार आणि मी लढणार आणि जिंकणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.